जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे नाईलाजानं अजितदादांसोबत असल्याचं माजी मंत्री राजेंद्र शिंगणेंनी म्हटलं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणेंच्या या वक्तव्यानं सध्या राजकीय चर्चांना उधाण आलंय। अजितदादांसोबत असलो तरी मी शरद पवारांना मानत असल्याचं शिंगणेंनी म्हटलंय। मी जरी अजितदादांच्या गटात त्या ठिकाणी सामील जरी झालो असलो तरी मागील 2-2.5 वर्षापासून मी काही पवार साहेबांचे संबंध तोडले अशातला भाग नाही। आजही मी त्यांना नेता मानतो आणि मागील 2 वर्षात वेळोवेळी जाहीर भाषणातून असेल किंवा वैयक्तिक बोलण्यातून असेल मी नेहमीच पवार साहेबांचं नाव राज्यातील एक मोठे नेते, एक लोकनेते म्हणून सातत्याने या ठिकाणी घेत आलेलो आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा निश्चितपणे पवार साहेबांचं नेतृत्व हे राज्याला आणि देशाला आश्वासक राहणार आहे। दरम्यान राजेंद्र शिंगणेंच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची काय प्रतिक्रिया जाणून घेऊया। एकतर भारतीय जनता पक्षाची लोक आदरणीय पवार साहेबांचं कौतुक करत असतात, त्याच्यामुळे हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे खरं तर। आणि आमचं भाग्य आहे की सगळ्याच पक्षाचे लोक आदरणीय पवार साहेबांबद्दल नेहमी प्रेमाने बोलतात, हे आमचं भाग्य। कसं असतं की राजकारणात राजकारण होत राहतं, पण काही वैयक्तिक संबंधही असतात आणि शिंदे कुटुंबाचे आणि आमचे अनेक दशकाचे प्रेमाचे संबंध राहिलेले आहेत। आणि राजेंद्र शिंगणेंनी जे काही स्टेटमेंट केलंय ते आमचे कौटुंबिक संबंध आणि त्यांच्या बँकेची जी काही अडचण होती ती मला अनेक वर्ष ते स्वतः प्रचंड अस्वस्थ होते, कारण शेवटी ते एक खूप संवेदनशील नेता आहे। हे शरद पवारांना सोडून गेलेल्या आमदारांच्या बाबतीत जसं आहे तसंच आम्हाला सोडून गेलेल्या आमदारांच्या बाबतीत पण तेच आहे। ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीस यांनी दाखल केलेले खटले, त्या यंत्रणेवरती असलेला अमित शाह फडणवीसांचा दबाव, त्याच्यातून आमदार फुटले आहेत। स्वतः एकनाथ शिंदे यांच्यावर खटले टाकण्याची आणि त्यांना अटक करण्याची धमकी होती, त्यांच्या पेल अटक केली होती आणि या सगळ्यातून हे सरकार बनलेलं आहे। त्याच्यामुळे जोर जबरदस्ती, धमक्या, खोके याचा हा संगम आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।